अर्हन्तो भगवन्त इन्द्रमहितां सिद्धाश्च सिद्धीश्वरा आचार्या जिनशासनोन्नतिकरा पूज्या उपाध्यायकां श्रीसिद्धान्तसुपाठका मुनिवरा रत्नत्रयाराधका पञ्चैते परमेष्ठिनः प्रतिदिनं कुर्वन्तु ते मङ्गलम्। श्रीमन्नम्रसुरासुरेन्द्रमुकुट प्रद्योतरत्नप्रभा भास्वत्पादनखेन्दव प्रवचनां बोधिन्दवस्थायिनः ये सर्वे जिनसिद्धसूर्यनुगतास्ते पाठकाः साधव स्तुत्या योगिजनैश्च पञ्चगुरवः कुर्वन्तु ते मङ्गलम्। सम्यक् दर्शनबोधवृत्तममलं रत्नत्रयं पावनं मुक्तिश्रीनगराधिनाथजिनपत्युक्तोपवर्गप्रदः धर्मसूक्तिसुधा च चैत्यमखिलं चैत्यालयं श्रयालयं प्रोक्तं च त्रिविधं चतुर्विधममि कुर्वन्तु ते मङ्गलम्। नाभेयादिजिनाधिपास्त्रिभुवन ख्याताश्चतुर्विंशति श्रीमन्तो भरतेश्वर प्रभृतयो ये चक्रिणो द्वादश ये विष्णुप्रतिविष्णुलाङ्गलधरा सप्तोत्तरा विंशति त्रैकाल्ये प्रतितास्त्रिषष्टिपुरुषा कुर्वन्तु ते मङ्गलम्। ये सर्वौषधरुद्धय सुतपसो वृद्धिङ्गता पञ्चये ये चाष्टाङ्गमहानिमित्तकुशला एष्टाविधाश्चारणः पञ्चज्ञानधरास्त्रयोऽपि बलिनो ये बुद्धिरुद्धीश्वरा सप्तैते सकलार्चिता गणभृत कुर्वन्तु ते मङ्गलम्। कुर्वन्तु मे मङ्गलं कुर्वन्तु नो मङ्गलम्। कुर्वन्तु ते मंगलम म्हणजे तुझं मंगल करोत, कुर्वन्तु मे मंगलम म्हणजे माझं मंगल करोत, आणि कुर्वन्तु नो मंगलम म्हणजे आम्हा सर्वांचं मंगल करोत. कोण? आत्ता चालू असलेले आपले रुद्धिधारी मुनी आपल्याबरोबर जे आहेत, तर त्या सगळ्या रुद्धिधारी मुनींना आपण नमस्कार करतोय, त्यांचं स्मरण करतोय आणि म्हणतोय की हे मुनी तुम्ही माझं मंगल करा किंवा आमचं मंगल करा. तर दूरश्रवण वृद्धी बघत होतो. दूरश्रवण वृद्धी कशाला म्हणलं की कानाच्या द्वारे मुनिराजांना अशी महिमा आहे, त्यांच्या ज्ञानामध्ये अशी विशेषता आहे की ते किती संख्यात योजन दूर असणाऱ्या शब्दाला सुद्धा स्पष्ट ग्रहण करू शकतात. तशी महिमा आपल्या ज्ञानामध्ये नाही. आपल्याला किती ग्रहण होणार? आपल्या सगळे सामान्य मनुष्यांना तर काही अंतरावरच फक्त ग्रहण होऊ शकतात शब्द. नंतरचे शब्द तर कमी होत जातं ना व्हॉल्यूम त्याचं. आणि चक्रवर्तीला सांगितलं मॅक्झिमम किती ग्रहण होईल, तर 12 योजनपर्यंतचा शब्द स्पष्ट रीतीने ग्रहण होऊ शकतो. मग त्या चक्रवर्तीच्या ज्ञानाची ती विशेषता आहे. पण आपल्या ज्ञानामध्ये किती खूप अल्प डिस्टन्सवरचे शब्द आपण ग्रहण करू शकतो, त्याच्यापेक्षा बाहेरचे नाही. मग मुनींना ही वृद्धी का प्राप्त झाली? दूरश्रवण वृद्धी का प्राप्त झाली मुनींना?
अजून अजून का मुनींना ही रुद्धी का प्राप्त झाली? दूर श्रवण नावाची रुद्धी का प्राप्त झाली मुनींना? हां, त्यांनी त्या शब्दाला ऐकायलाच जात नाही आहे. कुठल्या शब्दाला ऐकायची इच्छा नाही आहे. मला दूरदूरचे शब्द ऐकायला यावेत. कुठं भाव आहेत त्यांचे? अशब्द आहे, कुठले शब्दच नको माझ्या कानावर पडायला आणि त्याचे ऐकायचे मला भाव पण नको व्हायला. या परिणामांच्या निमित्तामध्ये काय म्हणायचं, ज्ञानामध्ये एकाग्रता आली आणि त्या एकाग्रतेने विशुद्धी वाढली. आणि म्हणून सांगितलं की अशा रुद्धी, अशा महिमा सहज प्रगट होत गेल्या मुनींना. त्याच्यासाठी तप करत नाही. तुम्ही मुनी होणार उद्या, कसं तप करायचं आहे, कशासाठी करायचं आहे? होणार आहे ना मुनी? भाव करायचे, हो मी होणार. तर आपण मुनी झाल्यावर आपले परिणाम कसे असायला पाहिजे ह्याच्यासाठी सांगायला लागले की मला काहीतरी प्राप्त व्हावं या भावनेने तप करणार, साधना करणार, तर ती साधना शून्य असते. कारण इच्छेने केलेले तप कधी पण व्यर्थ म्हणलं जातं, निष्फळ असतं. इच्छा निरोधालाच तप म्हणतात उलटं. म्हणजे इच्छेचा निरोध करतात ते. शब्द कानावर पडावेत ही इच्छाच नाही आहे, किंवा पडले तरी ऐकायची इच्छा नाही ते. आणि त्या इच्छेचा निरोध किंवा त्या इंद्रियाचा संयम ह्याला म्हणलं रुद्धी किंवा तप म्हणलं. म्हणून सांगितलं तिथं की मुनींना ही रुद्धी का प्राप्त झाली आहे, तर कानाने शब्द ऐकण्याचे भाव नाहीत, किंवा शब्द म्हणजे मी नाही, त्या शब्दाच्या द्वारे मला सुख दुःख नाही, त्या शब्दाची आसक्ती नाही. सगळ्या रीतीने शब्दापासून विरक्ती झाल्यामुळे सांगितलं की त्या इंद्रियाची शक्ती वाढली आणि त्यामुळे त्यांना कुठली रुद्धी प्रगटली? दूरश्रवण. दूरश्रवण नावाची रुद्धी प्रगटली आहे. तर पुढं काय सांगायला लागले की शक्ती कोणामध्ये आहे? शब्दात आहे, कानात आहे, ज्ञानात आहे, आत्म्यात आहे. कशात आहे शक्ती? शक्ती आपल्या आत्म्यात, आपल्या ज्ञानात शक्ती आहे. शब्दामध्ये शक्ती नाही. पण मग तुम्ही काहीतरी शब्द बोलल्यावर सुखी होता, दुःखी होता, राग येतो, एकदम क्रोध येतो का? शब्द बोलले ना, मी तुम्हाला शिवी दिली समजा, ओरडून बोललं कोणतरी, का आपल्याला डिस्टर्ब होतं? मग का रागद्वेष होतात? मग शब्द बोलल्यामुळे झालं का नाही? क्रोध आला का नाही? कोणीतरी तुम्हाला काहीतरी शिवी दिली एका शब्दाने, किंवा तुमचं नाव टिल्ट करून बोललं बरं का, काय नाव म्हणतात, काय उदाहरणार्थ सोनू मोनू नाव असेल तर सोनिया म्हणलं, म्हणजे काय केलं? काय त्या शब्दाचा अपभ्रंशान, तुमच्या नावाचं वाकडं तिकडं मोडून तोडून म्हणलं. किती राग येतो. तो मीच, ते शब्द म्हणजे ते नाव म्हणजे मीच असं धरून ठेवलंय ना तुम्ही, त्यामुळं तिथं क्रोध येतो. मग शब्दाने क्रोध आला की नाही? शब्द म्हणजे मी अशी ज्याची भावना आहे ना, तर त्याला तिथं ते शब्द सुद्धा त्रास देणारे असतात. पण शब्द त्रास देत नाही, त्या शब्दाच्या मागं असलेला भाव, तुम्ही जो भाव ग्रहण करता ना त्या शब्दातून, ते भाव तुम्हाला सुख आणि दुःख देणारे असतात. आपण नेहमी म्हणा, म्हणजे मी काय करतो, कोणी काहीतरी म्हणल्यावर ते शब्द वाईट आहेत. जसं काय म्हणलं ते नाही का सांगितलं होतं की सिद्धसेन दिवाकर नावाचे मुनी होते आणि प्रकांड विद्वान होते, आचार्य ते मुनिराज होते. आणि ते आपली साधनेमध्ये मस्त असायचे. कुठल्या या गावावरून त्या गावाला जायचे, त्या गावावरून त्या गावाला, सतत विहार असायचा. पण सगळीकडे फक्त साधनेमध्ये मस्त असायचे. कुठं आपली काही लोकेशना व्हावी, कोण आपल्याला वावा करावं, आपलं सगळी सेवा करावी, कशाचीही त्यांना इच्छा नसायची. आणि मग त्यांची ख्याती सगळीकडे पसरली. त्यांच्या प्रवचनातून, त्यांच्या सांगण्यावरून वगैरे सगळ्यांना ज्यांना आवडलं, तर त्यांनी सगळ्या गावांमध्ये ती ख्याती पसरवल्यामुळं प्रत्येक गावात लोक काय करायले, त्यांच्याजवळ येऊन प्रवचन ऐकायला लागले. आणि मग एका गावात काय झालं की ते गावाच्या बाहेर वनामध्ये थांबले होते ते मुनी. कुठले? सिद्धसेन दिवाकर नावाचे.
आणि मग त्या गावामध्ये एक ब्राह्मण विद्वान होता आणि तो पण एकदम विद्वत्ता त्याची खूप नावाजलेली. तिथं त्या गावात त्यांच्यासारखा विद्वान कोण नव्हता त्या ब्राह्मणासमान. आणि मग त्याला कळलं की असं असं कोणीतरी एक संत आलेत आणि ते खूप ज्ञानी आहेत असं सगळ्यांनी त्यांचं उदो उदो केलं आहे. त्यावेळेस त्याचा इगो चढून आला ना वर, माझ्यापेक्षा विद्वान कसा असणार, मी सगळ्यात श्रेष्ठ आहे. म्हटला मी जाऊन त्या संतांना हरवणार आणि मग सगळ्या जगात सिद्ध करणार की त्यांच्यापेक्षा मी विद्वान आहे. कशासाठी जवळ जातो बघा की माणूस. संताच्या जवळ गेला तर उलटं भिजला असता, काहीतरी त्याला मिळालं असतं, त्यातनं त्याचं कल्याण झालं असतं. पण चुकीचे भाव घेऊन गेला ना, आता बघा शब्द कानावर पडले तरी काय परिणाम होतो. मग तिथं जाऊन उभारला जाऊन मुनींच्या समोर. मुनी तर ध्यानस्थ होते, आपलं ज्ञान साधनेमध्ये रत होते. आणि मग मुनींना जाऊन म्हणाला काय की म्हटला मी ऐकलो की तुम्ही फार मोठे विद्वान आहात. मग म्हटला माझ्याशी शास्त्रार्थ करा. म्हणला बघू, म्हणला निर्णय करू आपण, तुम्ही विद्वान आहात का मी विद्वान आहे. मग त्यावेळेस मुनींनी काही ध्यान सोडलं नाही, मुनी तर ध्यानस्थच होते. मग तरी पण हा किती वेळ तरी थांबला आणि पुन्हा पुन्हा म्हणायला लागला मुनींना की तुम्ही माझ्याशी तत्वचर्चा करा आणि आपण बघू डिबेट करून की कोण जिंकतंय. मग मुनींचं ध्यान सुटल्यावर मुनी म्हणले तू आत्मकल्याण कर, हे सगळं करण्याची काय आवश्यकता आहे. पण तो काय म्हणायचा अहंकार त्याचा मुसळला होता ना, त्यामुळं तो म्हणला की नाही तुम्ही माघार घ्या एकतर, नाहीतर मला हरवून दाखवा. मग म्हणला आपण दोघंच असल्यावर कसं होणार म्हणला डिबेट, कोणीतरी तिसरा नको का निर्णय करणारं, काय जज म्हणा, एक अंपायर म्हणा, तुमचं काय न्यायाधीश. मग म्हणला हे जंगलामध्ये कोण येणार आहे तिसरं, कोण नाही आहे इथं म्हणला. आणि मग शोधून आणलं त्यांनी, तर एक आदिवासी भेटला त्याला आणि त्याला पकडून आणलं आणि सांगितलं तू इथं उभार, आमच्या दोघांची शास्त्रार्थ चर्चा होणार आहे आणि त्याच्यामध्ये कोण श्रेष्ठ आहे तुला ठरवायचं आहे. ते आदिवासी आणि हे दोघं एकापेक्षा एक विद्वान. आणि मग त्यांच्यात सुरू झाली की चर्चा. तर पहिल्यांदा मुनी म्हणाले की नाही, तो म्हणाला मुनींना की मी पहिला सांगणार त्या आदिवासीला. आणि मग ह्यानी आपलं सुरू केलं की त्याला अनेक ग्रंथ, अनेक श्लोक, गाथा, असं तोंडपाठ होते, स्तोत्र वगैरे, फडा फडा सगळे संस्कृत प्राकृत काय असतील ते सगळं म्हणून त्याचं रिकामं. तोपर्यंत आदिवासी असा बघत बसला होता कोणाकडं, त्या विद्वानाकडं, काय बोलायला हा म्हणून. मग झालं ह्याचं टर्न झाला. आता तो म्हटला मुनींना बघा मी कसलं भारी म्हणून दाखवलंय, आता तुम्ही म्हणा. म्हटले बघू आपण काय कोण श्रेष्ठ आहे आपल्या दोघांच्यात. मग आता ह्याला अशी फिलिंग ना की मी एवढं म्हणून दाखवलं, एवढं तर ह्यांना येणारच नाही आहे म्हणजे, आणि माझंच नंबर येणार आहे ह्याच्यामध्ये, या भावनेने त्यांना टर्न दिला. आणि मग मुनींनी काय केलं, जज कोण होतं, आदिवासी. त्या आदिवासीला बघितले आणि त्याला सांगितले 3 वाक्य सांगितली. पहिलं सांगितलं निंदू कल्याण आज्ञा दे, बरोबर आहे का, निंदू कल्याण आज्ञा दे. आता मी तुमचं सगळ्यांचं तोंड बघणार आहे, मला जरा असं व्हिडिओ ऑन करा म्हणजे समजेल कोणाला कसले शब्द समजले. निंदू कल्याण आज्ञा दे. दुसरं जीव मेले दया माडू. तिसरं हिंसा माडू बॅडा. असंच ना, माड बॅडरी का बॅडा काय म्हणायचं, माड बॅडरी. हां, हिंसा माड बॅडरी समजलं म्हणा. 3 शब्द मी सांगितले की नाही, मुनींचे शब्द सांगितले तुम्हाला मी. पहिलं सांगितलं निंदू कल्याण आज्ञा दे, दुसरं जीव मेले दया माडू. तुम्हाला येते कन्नड नाही होय. हां, मग जीव मेले दया माडू आणि तिसरं हिंसा माड बॅडरी. मग हे 3 शब्द म्हटल्यावर आता आदिवासी नाही, पहिल्यांदा उलटं झालं. पहिल्यांदा सांगितलं जीव मेले दया माडरी आणि दुसरं सांगितलं हिंसा माड बॅडरी आणि तिसरं सांगितलं निंद कल्याण आज्ञा दे. ते तिसरं ऐकलं की तो आदिवासी नाचायला लागला. इतकं सुंदर सांगितलं महाराजांनी म्हटल्यावर आशीर्वाद होता त्याच्यामध्ये. की पहिला सांगितलं होतं शब्द जीव मेले दया माडू म्हणजे जीवांवर दया कर, कुणाला मारू नकोस, त्रास देऊ नकोस. दुसरं सांगितलं होतं हिंसा करू नकोस आणि तिसरं सांगितलं होतं तुझं कल्याण हो. एवढं ऐकलं की त्याला इतका आनंद झाला की मला किती छान उपदेश दिलाय महाराजांनी आणि माझं कल्याण होईल असं सांगितलंय म्हणल्यावर
हेच बेस्ट. आता दोघांचं बोलणं झाल्यावर त्या आदिवासीच्या तोंडावर बघितल्यावर कोण जिंकलं सांगा? का बरं? इतकं कुठं काय त्यांनी स्तोत्र म्हणले, शब्द म्हणले, काय म्हणले? मग जजनी जे सांगितलं ते तोच. हां, मग तुम्ही जज कोणाला करून आणणार ना, त्याच्यावर अवलंबून आहे की त्याला काय ऐकवायचं ते. हां, म्हणजे ते इवन हे स्टेज शो होते ना, काय म्हणतात त्याला, लाईव्ह शो असतात ते, त्याच्यामध्ये पण असं कोणतरी गेस्ट आलेले असतात, त्यावेळेस तिथं त्यांना पसंतीचं गाणं, त्यांच्या आवडीचं एखादं नाच वगैरे करून दाखवलं ना, ते त्यांच्यावर इम्प्रेसिव्ह असतं ना. मग तसंच आहे इथं पण, जज म्हणून पकडून आणलं आदिवासीला आणि त्याला तुम्ही स्तोत्र श्लोकन गाथा म्हणून दाखवल्यावर काय कळणार आहे? तो काय निर्णय करणार आहे? आणि म्हणल्यावर मग तिथं या मुनींनी त्याला समजण्याच्या भाषेत खूप सोप्या रीतीने जे सांगितलं ना, सगळं त्याला समजलं आणि पटलं आणि त्यांनी यांना मार्क दिला असं म्हणा. म्हणजे आता त्यांनी काय तिथं ॲक्च्युली त्यासाठी बसला नव्हता, त्या विद्वारांनी पकडून आणलं होतं म्हणून बसला होता. पण मग तिथं त्यावेळेस आता त्यांना काय झालं, मुनींच्या शब्दाला त्यांनी असा प्रतिसाद दिला म्हणल्यावर मुनीच पास झाले. आणि मग त्यावेळेस तिथं त्या दिवाकरला प्रश्न त्या विद्वानाला प्रश्न पडला, म्हटलं मी इतकं सगळं चांगलं म्हणून सुद्धा ह्यांनी का रिस्पॉन्स दिला नाही? मग तो मुनींकडे जाऊन विचारतो मुनींना द्या. आणि मग मुनी काय म्हणतात, तू जे काय बोललास ते कोणासमोर बोलायला पाहिजे, ज्याचं भाव कोणाला तरी कळतो. आणि त्याला ज्याला तू जज करून आणलंयस त्याला त्याच्या भाषेत समजवायला नको का? आणि म्हणून त्याला जे समजलं त्याला त्यांनी रिॲक्शन दिली. आणि मग त्यावेळेस त्यांना पटलं त्या विद्वानाला की खरोखर हे मुनी प्रेझेन्स ऑफ माइंड आहे त्यांच्यामध्ये. म्हणजे आत्ता या क्षणाला काय सांगावं, काय बोलावं हे त्यांनाच माहीत आहे, मला नाही कळलं ते. म्हटल्यावर खरी विद्वत्ता कोणाची, असं सगळं ग्रंथपाठ केलेला विद्वान असतो असं नाही, तर ज्या त्या वेळेला जे ते ज्ञान सुचणं, त्या रूपाने त्याचं अवलंबन करणं, हे ज्याला येतं ना तो खरा विद्वान. मरायला टेकलेला कोणतरी मनुष्य आहे आणि त्याला तुम्ही मोठे मोठे ग्रंथ घेऊन बसलाय आणि समजवताय, सांगताय त्याला, तुम्ही विद्वान आहे का नाही? काय धौलाचा ग्रंथ घेतला, न्याय ग्रंथ घेतले मोठे मोठे आणि त्याला शिकवतोय आपण, आपली किती दयाळू बुद्धी, बघ बाबा शिक आता तरी मरायला लागलायस तर, असं म्हणल्यावर तुम्ही विद्वान नाही. का बरं? कारण त्याची बुद्धी आता शिथिल झालेली असती, त्याला ऑलरेडी शरीरामध्ये क्षीण असतो, त्रास असतो, एक कष्ट असतात. आणि त्याच्यामध्ये जर बुद्धीला कष्ट दिला तर एकतर तो देऊच शकत नाही, कारण त्याला त्याची शक्ती स्वतःला पुरत नसते. त्यामुळे तुम्ही हलकी फुलकी गोष्ट सांगितला, काहीतरी तत्त्वज्ञान ऐकवलं नुसतं किंवा संबोधन केलं आत्म्याला जाण वगैरे, त्याला जास्त पचेल, रुचेल आणि समजेल पण ते. आणि मग हे असलं सगळं अवघड शिकवायला गेलं तर त्याच्या ते उपयोगाचं नसतं. म्हणून वेळेचं पण भान असायला पाहिजे. जो विद्वान असतो तो वेळ, काळ, व्यक्ती किंवा प्रसंग काय असेल त्यानुसार त्याच्या ज्ञानाचा वापर करतो, तर त्यालाच विद्वान म्हटलं जातं. कशासाठी गोष्ट ऐकली? हां, शब्दामध्ये भाव असतो ना, ते भाव ज्याला ग्रहण होतात त्याला सुख आणि दुःख त्याच्याने होतं, शब्दाने होत नाही. मग त्या आदिवासीला का आनंद झाला? कारण त्या शब्दातला भाव कळाला होता त्याला की माझं कल्याण हो, असं इतकं सुंदर आशीर्वाद दिलाय मला मुनींनी. आणि एवढ्या त्या भावनेचं फळ की त्याला त्या मुनींचा उपदेश रुचला. मग तसं म्हणलं की आपल्याला सुद्धा दिवसभरात अनेक शब्द आपण कानावर पडले आपल्या, जसं मागं पण सांगितलं होतं, जनावर असतात काहीतरी, पेट डॉग असतात, किंवा समजा रस्त्यावरनं जाताना काहीतरी जनावर तुमच्या गाडीच्या समोर आलं आडवं, तुम्हाला गाडी चालवायला अडथळा यायला लागला, तुम्ही काय म्हणता? कुत्रा आला तुमच्या गाडीच्या समोर, काय म्हणता? हां, म्हणजे एक कुत्र्या असं म्हणलं बरं का एकाने. आता ते एक चुकीचं होतं का बरोबर होतं? कसं काय चुकीचं होतं? कुत्राला कुत्राच म्हणणार की. हां, नुसतं कुत्रा म्हणलं असतं तर चाललं असतं, पण भाव काय ओतले होते त्यात? शिव्या होत्या त्या. हां 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 हां, बरोबर. तू लई शाणा आहे असं म्हणण्यामध्ये शाणाच असतो तो समोरचा खरं, पण त्याला लई शाणा आहे म्हणताना तुमच्यामध्ये भाव काय?
म्हणजे शब्द कसा डिफरंट पडतो हे सांगायचं त्याच्यातून. म्हणून तुम्ही जे काही शब्द बोलता ना ते समोरच्यावर काय इम्पॅक्ट करू शकतात ह्याचा भाव आपल्याला काय म्हणतात जागरूकता असावी. कारण तेवढ्या शब्दाच्या निमित्तात कोणाचं तर लाईफ बदलू शकतं, कोणाचं तर लाईफ उद्ध्वस्त होऊ शकतं. त्यामुळं आपण शब्दाला सांभाळून बोलणं आवश्यक आहे. जसं काय म्हणलं की तो हत्ती असतो एक आणि खूप वृद्ध झाला होता. राजाचा एक हत्ती होता आणि त्यांनी आयुष्यभरामध्ये खूप मर्दानकी गाजवली होती. अनेक प्रकाराने युद्ध जिंकून दिलं होतं राजाला. खूप लढायांमध्ये वगैरे त्याचं मेन रोल असायचं त्या हत्तीचं. आणि मग असे मोठे मोठे नगाड्यांचे आवाज, ते युद्धातले सगळे आवाज सगळं ऐकून त्याला आता परिचित होतं ते आवाज. आणि मग त्याला पण युद्धावर जायचं म्हणजे एक जोश असायचा अंगामध्ये त्या हत्तीला. पण आता हळूहळू जसं तो हत्ती वृद्ध होत चालला तसं राजाने त्याला घेऊन जायचं बंद केलं. आणि मग आता तो सारखं त्या तबे काय म्हणायचं जिथं ठेवतात हत्तींना त्या हत्तीखाना तर त्याच्यातच राहायचा. किंवा मग कुठं फिरायला म्हणून त्याला सोडायचे जंगलात वनात असं खायला पाणी प्यायला वगैरे तेवढंच. बाकी तर तो दिवस रात्र तिथं बांधलेलाच असायचा. आता कुठं तो पराक्रम करायला जात नव्हता. मग एक दिवस काय झालं की पाणी प्यायला म्हणून त्यांना सोडलं होतं सगळ्या हत्तींना. मग त्यात हा पण होता. आणि पाणी प्यायला हा एकटा हत्ती एका साईडच्या नदीच्या किनारी गेला तिथं. आणि नेमकं तिथं दलदल होतं. पाणी असं झिरपून ते काय झालं होतं, जमीन मऊ झाली होती आणि पाय रुतत होता तिथं आत. हे त्याला माहीत नव्हतं. आणि तो पाणी प्यायला म्हणून आत उतरला की फसला. आणि आता हळूहळू वजन असल्यामुळं काय झालं, दबला जाऊ लागला खाली खाली. मग त्याला कळलं की आपल्याला ह्याच्यातनं बाहेर पडायला येणार नाही आहे. त्यांनी खूप प्रयत्न केला आपल्या परीने बाहेर पडण्याचा, पण तो पडू शकत नव्हता. मग तो ओरडायला सुरुवात केली त्यांनी. मग तो ओरडायला लागलेलं बघून बाकीचे हत्ती आले, पण ते काढणार कसं बाहेर त्याला. मग त्या हत्तींच्या आवाजाने त्यांचे माहूत आले, तिथले सगळे गार्ड झाले कोण असतील ते सगळे. आणि ते पण बघितले की हत्ती हळूहळू तो रुतत चाललाय. कारण इतका बलाढ्य होता, इतका वजनदार हत्ती होता तो. भलेही वृद्ध झाला होता तरी सुद्धा त्याचं बल अजून, त्याचं शरीर अजून तसंच होतं ना तगडं. त्यामुळं त्याला आता असं काही एक दोघं जण हात घालून बाहेर काढणं तर शक्यच नव्हतं. त्यासाठी काढायचं म्हणजे तुमचं JCB आणावं लागलं असतं, पण तिथं तर तसं काय सोय नव्हती. म्हटल्यावर त्यांनी काय केलं, सगळे घाबरले सैनिक. म्हणले राजाचा प्रिय हत्ती आहे आणि तो जर गेला असं तर आपल्यावर काय वेळ यायची. लगेच जाऊन सैनिक पळत पळत राजाला सांगतात की असं असा हत्ती अडकला आणि तो बाहेर पडू शकत नाही आहे. म्हटले त्याला कसं काढायचं. मग राजा चिडला, म्हणला तुम्ही असं कसं केअरलेसपणा केला, त्याला का तुम्ही लक्ष दिलं नाही त्याच्याकडं. काय पण करा पण मला तो हत्ती बाहेर काढून द्या असं सांगितलं. आणि मग तो राजा, मंत्री, सेना सगळेजण येऊन त्या तलावापाशी उभारले, नदीपाशी त्या. आणि मग सगळ्यांनी आपले प्रयत्न भरपूर केले. काय कोणी रस्सी टाकतंय, खेचतंय किंवा त्याला ओढतंय, किती शक्य आहे. जे ओढायला गेले ते रुतायला लागले स्वतःच त्याच्यामध्ये. त्यामुळं पाय ठेवून तर आत उतरून त्याला काढू शकत नाही. त्याच्यावर बसणं तर शक्यच नाही, ते अजून खाली जाणार. त्यामुळं सगळे थकले. मग शेवटी एक अनुभवी सेनापती असतो आणि तो समोर आला आणि म्हणला याला बाहेर काढण्याचा एकच उपाय आहे. काय उपाय होता सांगा भाऊ, काय उपाय होता हो? नाही 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 तयारी वाजवतात ना नगारे वगैरे, तसं वाजवायचे. बरोबर, तुम्ही हत्तींबरोबर राहता दिसते. हत्तींचे भावना झाली तुम्हाला. हत्ती तो काय करायचा, युद्धाला जायचा ना नेहमी. म्हणले असे नगाडे वाजवा की युद्ध सुरू होणार आहे, घोषणा करा. ते ढोल वाजवा किंवा काय म्हणते त्याला सनई काय ते जोरात, जोरात असं शंख फुंका, जेणेकरून की युद्ध सुरू होणार आहे ह्याची सगळ्यांना आपण जे इंडिकेशन देतो ना तशा प्रकाराने तुम्ही वातावरण तयार करा आणि जोर जोरात ढोल वाजवा म्हणले बाजूला उभारून. बघा म्हणले तो हत्ती स्वतः बाहेर येणार. आणि मग खरंच ते सगळे मोठे मोठे नगाडे अंड्याने वाजवायला सुरुवात केली की संकटाची वेळ आहे आणि सगळे चला. आणि आता मग असं तो बसला होता, रुतला होता खाली बसलेल्या अवस्थेमध्ये हत्ती.
जेव्हा या नगाड्यांचा आवाज ऐकला त्याच्या अंगात काय म्हणायचं रक्त सळसळायला सुरुवात झालं, मला युद्धाला जायचंय. भावग्रहण बघा की शब्दातून कसं झाला. आणि मग तेवढं नुसतं ते शब्द ऐकले की म्हणला मी इथं कुठं बसलोय, कुठं अडकलोय, लगेच मला तयार व्हायचंय आणि जायचंय. सगळेजण हे घ्यायला आलेत. हे भाव स्वतः अंतरंगातून आले ना बाहेर, लगेच तो तिथं खाडकन उठला आणि बाहेर पडला. कसं काय, कोण काढलं बाहेर सांगा आता. तुम्हाला ढकलू का आता चिखलात आणि बाहेरून सगळे वाजवते बघून काय काय कोण कोण कसं बाहेर पडतंय. कोणी बाहेर पडणार नाही, तुम्ही माहिती आहे. कसलं लढाई असू दे, युद्ध असू दे, तुमचं तुम्ही खेळा. म्हणजे मला म्हणायचं आहे की शब्द हे वाचक आहे तो, पण त्या शब्दामध्ये असणारा भाव आपण पकडतो आणि त्या भावनेमुळं आपल्यामध्ये एक शक्ती तर येते, नाहीतर शक्तिहीन होतो, नाहीतर काहीतरी दुर्बलतेचा अनुभव करतो, रागी होतो, द्वेषी होतो. सगळं ह्या मागच्या भावनेचं फळ आहे. मग असं हेच सांगायला ह्या भावनेच्या निमित्तात तुम्ही त्या शब्दात फसत जाताय किंवा शब्दाची कळत नकळत आसक्ती होती तुम्हाला, हे पण कळत नाही आहे. मग तिथं मुनिराजांनी एवढ्यालाच जिंकलंय. इंद्रिय निरोध म्हणतात ना, काय म्हणतात 28 मूलगुणमध्ये 5 इंद्रिय विजय आहेत. मग त्याच्यामध्ये कर्णेंद्रिय विजय आहे का नाही, म्हणजेच सांगितलं की शब्दाच्या पुढं जाऊन ते जाणतायत की ह्या शब्दांचा माझा काहीही संबंध नाही आणि त्यामुळं त्यांना त्याच्यामध्ये त्रास होत नाही. कोणी काय बोललं, असे चेहऱ्यावरची प्रसन्नताच नष्ट होत नसते मुनिराजांच्या, जे की भावलिंगी असतील, समताधारी असतील, खरे त्यागी तपस्वी असतील, तर कोणी काही बोलू दे असं चेहरा जसाच्या तसा असतो. कितीही निंदेचे शब्द असू देत, नाही तर स्तुतीचे शब्द असू देत, सगळ्यामध्ये ते ज्ञाता स्वभावाने असतात, असं ओढून ताणून नाही. आपल्यासारखं सासूबाईंनी काय म्हणलं, तुमचं नाव घेतलं बरं का, सासूबाईंनी घेतलं आणि आईने घेतलं, तुम्हाला कोणाचं बरं वाटलं? तुमचंच नाव चांगलंच घेतलं होतं, वाकडं तिकडं पण नाही. कोणाचं बरं वाटलं सांगा? सासू बोलणार आहे का सून बोलणार आहे, मला ते सांगा पहिला. आईचं बरं वाटलं का? एकच नाव होतं, दोघांनी सेमच घेतलं होतं, काय त्याच्यात राग द्वेष नव्हते, तरी पण आईनी बोलवल्यावर आवडलं, सासूबाईंनी बोलवल्यावर दुसरीकडे लांब पळून गेलो का? का असं काय नाही, एकदम छान बोलली होती सासूबाई, पण का दूर गेला? नाही, हे भाव आहेत तुमचे माग. उलट होतं, उलट. आई कामाला लावणार होती आणि सासूबाई खाऊ घालणार होती, तर तरी पण तुम्हाला चालायचं नाही. म्हणजे बिचाऱ्या सासूला ती सासू कधीच तुम्हाला प्रेमाने बोलली असं वाटणार नाही, माहित आहे का? सासू म्हणजे अशीच, हे जे तुम्ही करून ठेवले ना इमेज डोक्यामध्ये, त्याच्यामुळे तिचे शब्द कसलेही असू देत. परवाची गोष्ट राहिली अर्धी सांग. कुठली आता, कुठली राहिली? ते 2 मंदिरात रत्नफुलं चढवलेली, मग तो मित्र येतोय. झाली की पूर्ण केली आम्ही, तुम्ही सगळे डिस्कंटिन्यू करता आणि मला सांगायला होता. आता ऐका बसून, त्याच्यातली लोड केले त्याच्यावर यूट्यूबवर, त्याच्यात सांगितली, एक दिवस कव्हर केली की गोष्ट ती. तर समयसारमध्ये एक गाथा सांगितली आचार्यांनी ह्याच्यासाठी, काय की म्हणले सद्दम नाणम न हवई जम्हा सद्दम न याणये किंची तम्हान्नम नाणम अन्नम सद्दम जिणाविंती. समजलं म्हणा काय सांगितले? सद्दम नाणम न हवई, शब्द म्हणजे ज्ञान नाही का, शब्द काही जाणत नाही, म्हणून शब्द अन्य आहे, ज्ञान अन्य आहे. मग तुम्ही कोण आहे? शब्द आहे का ज्ञान आहे? ह्याचाच निर्णय नसतो. माझं नाव काय, नाव आहे तुमचं? धनश्री. असं म्हणल्यावर आनंद आहे का दुःख आहे? बरोबर आनंद. तुम्ही धनश्री आहे का?
आपलं नाही ते शरीराचं नाव आहे. मग त्यालाच मी म्हणलं का नाही, तुम्हाला जीव म्हणल्यावर आनंद झाला का? कुठं झाला? मग तसं एक अम्मानी हे घटवलं होतं ते विसरलं की सांगायचं. जसं त्या हत्तीला ते नगाडे वाजवल्यावर जोश आला, एक आपल्यालाच बोलवतायत असं वाटलं आणि त्याचं सगळं विसरून गेला दुःख आणि बाहेर पडून कार्याला तयार झाला. तो त्या संकटातनं सहज बाहेर पडला. मग तसं म्हणलं आचार्य आपल्याला काय सांगते तो ह्याच्यामध्ये, सगळीकडे नगाडे वाजवलेत आचार्यांनी तर शास्त्रामध्ये अनेक अनेक ठिकाणी. शिव्या देऊन देऊन बोलवलंय तुम्हाला माहिती आहे का? काय शिवी दिली आहे? रे दुरात्मन, आत्मपुंसन, क्लीब, काय जड, असे अनेक शब्द वापरलेत तुमच्यासाठी माहिती आहे का? ते तुम्हाला बोललेत म्हणून असं वाटलं का की किती खराब बोलायले, तर मला ह्याच्यातनं लगेच बाहेर पडायला पाहिजे, लगेच त्यांच्या मार्गाला जायला पाहिजे, त्यांना धरायला पाहिजे, त्यांच्यासारखं आचरण करायला पाहिजे, ज्ञान साधना करायला पाहिजे असं वाटलं तर त्या हत्तीसारखं बाहेर पडणार आहे संकटातनं. नाहीतर काय पण शिव्या द्या आम्ही जैसे थे असं राहिलो तर त्या शब्दांचा उपयोग नाही. म्हणून आचार्यांची करुणा आहे आपल्यावर. जरी ते शिव्या देत आहेत तरी सुद्धा त्याच्या मागं प्रेम आहे. जसं त्यांना स्वतःला मोक्षाचा सुखाचा मार्ग मिळाला तसं सर्वांना दाखवायचं आहे, सर्वांचं कल्याण व्हावं ही भावना आहे. म्हणून तिथं भगवान सुद्धा दिव्यध्वनीच्या द्वारे सगळ्यांना हाच उपदेश देत आहेत. काय म्हणता तुमच्या भक्तामरच्या श्लोकामध्ये? दिव्यध्वनीचा श्लोक म्हणा. स्वर्गापवर्ग गम मार्ग विमार्ग निष्ठ सधर्म तत्व कथनैक पटु स्त्रीलोक्याः दिव्यध्वनिर्भवति ते विशदार्थ सर्व भाषा स्वभाव परिणाम गुणैर्प्रयोज्य. अर्थ सांगा, सांग राणी ते अर्थ. आपल्याला स्तोत्र घेऊन उपयोग नाही, त्या स्तोत्रातला भाव यायला पाहिजे. कुठले पण तुम्ही शास्त्र वाचा, गाथा पाठ करा, नाहीतर श्लोक पाठ करा, अर्थ पूर्ण असेल तर त्याला भाव कळणार आपल्याला. नुसतं नाही तर शब्दात स्तुती नाही आहे, भक्ती नाही आहे ती. आज बघून उद्या सांगा मला, चालतंय. दिव्यध्वनी किती कळली कळणार मला. दिव्यध्वनी रोज ऐकतोय आपण, मग या दिव्यध्वनीच्या श्लोकाचा अर्थ काय, आजचा प्रश्न तुम्हाला सगळ्यांना अभ्यास करायला. भक्तामृत स्तोत्रमधलं 35वा श्लोक आहे, त्याच्यामध्ये काय शब्द वापरलेत ना त्या शब्दाचा भाव सांगायचा आहे मला, म्हणजे तुम्हाला दिव्यध्वनीचा भाव कळेल. दिव्यध्वनी ही वास्तविक प्रातिहार्याचं वर्णन म्हणून त्यांनी केलं आहे त्याच्यामध्ये, पण नक्की दिव्यध्वनी काय असते हे तुम्हाला सगळ्या भक्तामृत स्तोत्रामध्ये दिव्यध्वनीच आहे ना ती. शेवटी भगवंतांचं वर्णन करणारी, स्तुती सुमनं त्यांची भक्ती करणारी सगळी ही स्तोत्र रचना जी आहे ती दिव्यध्वनीच तर सांगतीये. मग तेवढा एक दिव्यध्वनीचा श्लोक मला सांगा, मी सगळी दिव्यध्वनी तुम्हाला सांगते. ठीक आहे. फक्त मग काय ह्याच्यातनं धडा मिळाला की शब्द म्हणजे ज्ञान नाही, शब्द म्हणजे मी नाही, शब्द म्हणजे माझी ओळख शब्दात नाही. जे काय तुम्हाला वाचक शब्द सांगितले जाणार ते म्हणजे मी नाहीच, याची भाववासना व्हायला पाहिजे तर आत्मा काय आहे हे कळणार. अन्यथा मार्गभ्रष्ट होतो, त्या वाचक शब्दामध्ये अडकतो आणि वाच्यापर्यंत पोचत नाही. म्हणून स्वतःला जाणा आणि स्वतःचं कल्याण करा. हो. जाणा. हा मी स्वयं भगवान आत्मा आहे. हे शब्द वाचक आहेत, मी वाच्य आहे. पहा, शुद्ध आत्मा आहे, त्या आत्म्याला पहा. सिद्ध आत्मा आहे, जाणा. आत्म्यामध्ये शब्द नाहीतच.
शब्दामध्ये आत्मा नाहीच. कुठे आहे आत्मा पहा. ज्ञानाने ज्ञानाला पहा. ज्ञान से ज्ञान में ज्ञान ही हो, कल्पनाओं का एकदम विलय हो. ज्ञानाने ज्ञानाला जाणा, ज्ञानाचे ज्ञान करा. मी स्वयं ज्ञानमय आहे जाणा. भ्रांति का नाश हो, शांति का वास हो, ब्रह्म प्यारे. पहा, ज्ञानाचे स्वरूप समजले की सर्व भ्रांती नष्ट होते. मी शरीर नाहीच, शरीर मानतो ही भ्रांती आहे. मनुष्य मानतो ही भ्रांती आहे. मी तर शरीरातीत, निष्कर्म निर्देह जीव आहे. अशब्द स्वरूप आहे पहा. भावभासना करा. कर्णेंद्रियाच्या अतीत अतींद्रिय स्वभावी आहे जाणा. या आत्म्याला कर्णेंद्रियाची गरज नाहीच. निर्णय करा, इंद्रियांची मला आवश्यकता नाहीच. इंद्रिय हे जाणण्याचे साधन नाहीतच. मी तर ज्ञानाने जाणतोय. ज्ञानाचे बल पहा. कर्णेंद्रिय रहितो निरिंद्रिय स्वरूपोहम. चैतन्य मात्र स्वरूपोहम. ओम. विसर्ज. नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो वत्सायाणं, नमो लोये सौवसाहूणं, नमो